गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग समर्थ. आवाज येतोय? ओके. हर्षवर्धन. ओके. गुड मॉर्निंग. विश्वजित आर्यन. आर्यन, तुला आवाज येतोय? हा. ओके ओके, ठीक आहे. आज पाठ 5वा दादासपत्र रिव्हिजन. सांगा मला, परत पाठ शिकवायचा की पाठाखालचे प्रश्न फक्त घ्यायचे? तुम्ही जे म्हणाल ते घेऊयात आपण, कारण आपले ऑलरेडी 2 वेळा झालेले आहे रिव्हिजन. 2 वेळा व्हिडिओ वगैरे टाकून झालेले आहेत. पाठाखालचे प्रश्न घ्यायचे, पाठ शिकवायचा. ओके, पाठ शिकूयात. बाकीचे? आयुष. पण पाठाचे वाक्य प्रचार, वाक्य प्रचार वगैरे घ्यायचेच की आपण त्याच्यामध्ये. पाठ शिकवताना जे येतील वाक्प्रचार, वाक्यात उपयोग, त्याच्या खालचे स्वाध्याय, हे सर्व घ्यायचंय आपण. ठीक आहे, पाठ शिकवायचा. ओके. आयुष, आवाज येतोय? आयुष गावित. आणि वाक्य प्रचार, हो. ओके. आयुष, तुला जे जे व्हिडिओ पाहिजे ते तुला सांगितले ना, मेसेज कर मला. म्हणजे कुठं पासून तू पाहिले नाहीत किंवा काय पाहिजेत, कारण ऑलरेडी आपण ह्या वेळी सुद्धा रिव्हिजन घेतलेले. ह्या मुलांना विचारलं तरी सांगतील ते. तुला जे पाहिजे ते मला मेसेज कर. ठीक आहे. तर पाठ 5वा पाहणार आहोत आपण. दादास पत्र. पेज नंबर 15 सर्वांनी काढायचे. पान नंबर 15 काढलं. आता हे एक पत्र आहे. हे एक पत्र आहे जे आयेशा नावाच्या मुलीने लिहिलेलं आहे. कुणाला? आपल्या दादाला, म्हणजे भावाला हे पत्र लिहिलेलं आहे. अं, 5वा आहे दादास पत्र. पाचवा पाठ आहे जे बहिणीनं लिहिलेलं आहे भावासाठी. ठीक आहे. समर्थ कोणती लिपी काढली? ठीक आहे. तर याच्यामध्ये 5वं जे पत्र आहे दादास पत्र, दिनांक 25/1/2018. उर्दू लिपी येते का समर्थ तुला?
ठीक आहे. आवाज सर्वांना येतोय? हा, फोन मधून. ओके ओके. तर या ठिकाणी दादास पत्र, इथं मुलगी दिलेली आहे पहा. आणि तिच्याकडे पेनी एक खाली पत्र असं दिलेलं आहे. म्हणजे ती पत्र लिहित आहे आपल्या दादासाठी. तर यामध्ये ती काय काय लिहिते? आता या ठिकाणी नमुना पत्र लेखन वगैरे पण तुम्हाला तर लिहायचेत. ठीक आहे. आधी आपण हे पत्र पाहूयात. दिनांक 25/1/2018. ठीक आहे ठीक आहे. ओके समर्थ. आवाज सर्वांना येतोय ना व्यवस्थित? बोर्ड दिसतोय? व्हिडिओ दिसतोय? मी दिसते? ओके ठीक आहे. आवाज मध्ये कट वगैरे झाला तर, ब्रेक झाला तर सांगा. प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. पहा, ती दादाला लिहिते म्हणजे मोठ्या भावाला लिहिते. मग त्यावेळी ती काय लिहिणार? सप्रेम नमस्कार. हम्म. इथं दिलेलं आहे ह्याच्यावरती चॅट मध्ये दिलेलं आहे कुणी? धन्य. हा, दिसतंय सर्वांना? छानच व्यवस्थित दिसतंय, अगदी व्यवस्थित दिसतंय. आवाज येत नाहीये का? एक मिनिट. हर्षवर्धन म्हणतोय आवाज येत नाहीये. बाकीच्यांना येतोय आवाज? अरे. आता येतोय आवाज? ओके ओके. मग व्हिडिओ थांबा, व्हिडिओ ऑन केल्यानंतर व्यवस्थित येतोय का आवाज? आता येतोय? येस. ओके, असू द्या, ठीक आहे. अ, तर पहिलं काय लिहिलंय? प्रिय दादा, सप्रेम नमस्कार, आणि इथं पूर्णविराम. ठीक आहे, असू द्यात असू द्यात. तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकताय, कारण सर्वांकडे पुस्तकं आहेत. ठीक आहे. हम्म. ओके. दादा, आता काहीतरी संबोधन आपण पाहिलं की स्वल्प विराम कधी देतोय आपण? क्रमवार संख्या, एका जातीच्या क्रमवार संख्या लिहिताना, किंवा एखाद्याला संबोधन की दादा, आता काहीतरी दादाला उद्देशून बोललेला आहे म्हणून दादा नंतर स्वल्पविराम. ठीक आहे. कालच मी सहलीला जाऊन आले. अरे, इतकी मजा आली, काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली. विज्ञान केंद्र म्हणजे विज्ञान विषयक कार्य करणारी संस्था. विज्ञान केंद्र म्हणजे विज्ञान विषयक कार्य करणारी संस्था. ठीक आहे. बोर्डवर घ्या ना, स्क्रीन फोटो नाही येत. अरे, मोबाईल मधून नाही येत ते. ते आज स्कूलमध्ये नाहीये, माझी एक्झाम आहे त्यामुळे मी घरीच आहे. ठीक आहे. हा, तर दादा, कालच मी सहलीला जाऊन आले, पूर्णविराम. अरे, इतकी मजा आली, काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्र म्हणजे विज्ञान विषयक कार्य करणारी संस्था आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली. आता चित्रफित म्हणजे काय? तर चित्रफित म्हणजे माहितीपट, काहीतरी माहिती देण्यात आलेली आहे. माहितीपट. चित्रफित म्हणजे माहितीपट. म्हणजे या मुलांना पक्ष्यांसंबंधीची माहिती देण्यात आली.
ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. तर काय सांगते ही मुलगी आपल्या भावाला? तर ती आपल्या सहलीविषयी सांगणार आहे की कालच ती सहलीला जाऊन आलेली आहे आणि तिथं खूप मज्जा केलेली आहे आणि तिथं सहल का नेली होती त्याचं सुद्धा ती कारण सांगते की गेल्या महिन्यामध्ये या महिन्यात विज्ञान केंद्राकडून आमच्या शाळेत पक्ष्यांविषयीचा माहितीपट दाखवलेला होता आणि ते पाहून म्हणजे जे मोठी मुलं आहेत ताई दादांनी म्हणजे आपण तुम्ही 7वीत असाल तर 8वी 9वीच्या मुलांना तुम्ही काय म्हणणार ताई दादा तर ताई दादांनी त्या सांगितलेली माहिती ऐकून या वर्षीची जी शाळेची सहल आहे ती अभयारण्यातच न्यायची. अभयारण्य म्हणजे काय आहे? पशु पक्षी यांचे संवर्धन करणारी एक सरकारी यंत्रणा. ठीक आहे, किंवा राखीव भूप्रदेश त्याला म्हणतात अभयारण्य. असं वेगवेगळे अभयारण्य इथं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत. कोणकोणते आहेत माहिती आहेत तुम्हाला? अभयारण्य भारतात महाराष्ट्रात कोणकोणते आहेत? इथं आपल्याला आलेला आहे पहा, सोलापूर बार्शी मार्गावरील माहिती आहेत. माथेरान, माथेरान अभयारण्य आहे. हा ओके ठीक आहे. काझीरंगा, हा काझीरंगा माहिती आहे मला, काझीरंगा आहे. आणखी पशु पक्षी असतात तिथे. तिथे व्यवस्थितरित्या पशु पक्ष्यांची काळजी घेतली जाते, त्यांची निगा राखली जाते, त्यांचं संरक्षण केलं जातं त्या ठिकाणी. अशी एक सरकारी यंत्रणा म्हणजे अभयारण्य. हा कात्रज सर्पोद्यान, हो ओके ठीक आहे बरोबर. तर अशा प्रकारचे अभयारण्य. तर आमच्या शाळेची सहल यावर्षी अभयारण्यातच न्यायची असा हट्ट या मुलांनी शिक्षकांजवळ धरला होता. तर ही मुलगी आपल्या दादाला आपल्या सहलीविषयी हे सर्व सांगत आहे की ती सहलीला गेली तिथं का म्हणून गेली तर विज्ञान केंद्रातर्फे त्यांना आधीच पशु पक्ष्यांविषयी माहितीपट दाखवला होता आणि ती पाहून आपली सहल सुद्धा, हा कर्नाळा बरोबर, त्या ठिकाणी आपली सुद्धा सहल एखाद्या अभयारण्यात न्यायची असा हट्ट त्यांनी या शिक्षकांकडे धरला होता. ठीक आहे. आता पुढे, हा हा ठीक आहे. सहलीच्या दिवशी आता दुसरा पॅराग्राफ आपण पाहतोय. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. पहा, कोणतीही सहल जाताना शक्यतो आपण पहाटे निघतो. गेलाय कधी शाळेतर्फे तुम्ही सहलीला? शाळेतर्फे ज्या सहली काढल्या जातात, ट्रिप जे असते, तिकडे गेलाय तुम्ही? हा, कारण पोहोचू लवकर यामुळे जातो आपण. गेलोय, ठीक आहे बरोबर आहे. तर गेल्यानंतर म्हणजे तिथं लवकर पोहोचण्यासाठी आपण पहाटेच निघतो. हा, सगळ्या वेळेस पहाटेच निघालोय, बरं ठीक आहे. तर आता पहाटे निघाल्यानंतर ही मुलगी काय सांगते पहा, सोलापूर बार्शी. सोलापूर बार्शी, सोलापूर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. ठीक आहे. सोलापूर हा जिल्हा आहे आणि बार्शी सोलापूर जिल्ह्यातला तालुका आहे. तर सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बार्शी मार्गावर, सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ, नान्नज गावाजवळ, नान्नज लक्षात ठेवा, नान्नज गावाजवळ कोणतं अभयारण्य आहे? माळढोक, माळढोक अभयारण्य आहे. ठीक आहे.
तर ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. कुठे गेलेले आहेत मुलं पहा, व्यवस्थित हा क्रम लक्षात घ्यायचा आहे. सोलापूर बार्शी मार्गावर, सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्यामध्ये ही मुलं सहलीसाठी गेलेली होती. हा, माळढोक अभयारण्य लक्षात ठेवा, तिथे आहे माळढोक अभयारण्य. तर ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो, म्हणजे अगदी वेळेमध्ये ज्या वेळेला पोहोचायला पाहिजे होतं त्यावेळी ते तिथं पोहोचले. अभयारण्यातून फिरत असताना, आता तिथं गेल्यानंतर ज्यावेळी ही मुलं फिरत होती त्यावेळी सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. तर या ठिकाणी हे अभयारण्य कशासाठी आहे? माळढोक हा एक पक्षी आहे, अभयारण्यातील एक पक्षी आहे, आणि हा पक्ष थोडासा दुर्मिळ होत चाललेला होता. म्हणजे त्याची संख्या जी आहे या पक्षाची कमी होत चाललेली होती, आणि माळढोक या पक्षाला वाचवण्यासाठी, तो पक्षी अत्यंत देखणा आहे, पहा इथे दिलेला आहे तो पक्षी चित्रामध्ये. तुम्ही पाहिलेला आहे का माळढोक पक्षी? माहिती आहे तुम्हाला माळढोक? मला वाटतं व्हिडिओ मध्ये तुम्हाला, ज्यावेळेस मी व्हिडिओ व्हिडिओ पाहिला का रे आपला ह्याचा मी बनवलेला दादास पत्र? नाही पाहिला? तर त्याच्यामध्ये मी या सर्वांचे फोटो वगैरे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. थांबा एक मिनिट. आयुष म्हणतोय आवाज येत नाही, बाकीच्या नाही येतोय? हा, फोटो वगैरे त्याच्यात आहेत. आवाज येतो? हा येतोय. आयुष बघ तुझा काय ह्याचा नेटचा वगैरे इश्यू आहे का? ठीक आहे. हा, तर असा माळढोक हा अत्यंत देखणा पक्षी आहे, आणि त्याला वाचवण्यासाठी, म्हणजे त्यांची संख्या कमी होत चालली म्हणून त्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी वन विभागानं तर हे जे माळढोक अभयारण्य त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. देखना म्हणजे सुंदर, देखना म्हणजे सुंदर, नष्ट म्हणजे नाहीसे होणे, नष्ट होणे, नाहीसे होणे. चला वाक्यात उपयोग करा, नष्ट होणे, नाहीसे होणे. नष्ट होणे म्हणजे नाहीसे होणे किंवा नाश होणे, नाहीसे किंवा नाश होणे, नाहीसे और नाश होणे. याचा करायचा आहे. हा, शेतकऱ्यांचा मित्र आहे माळढोक पक्षी, ठीक आहे. हा, माझं पुस्तक आगीत पडल्यावर नष्ट होईल, बरोबर. हम्म, ना, हा, नाही, नष्ट होणे, नाहीसे होणे किंवा नाश होणे, बरोबर. हम्म. वाक्यात उपयोग करायचा सर्वांनी, सोपं आहे. पुस्तकातलं वाक्य घेतलं तरी चालेल, तुमचं एखादं वाक्य तुम्ही स्वतःहून बनवलं तरी चालेल. नष्ट होणे, नाहीसे होणे किंवा नाश होणे. तर याचा करायचा आहे वाक्यात उपयोग. बरं, ठीक आहे. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. तर या ठिकाणी हा पक्षी जो आहे दुर्मिळ होत चाललेला आहे. हा, काही झाडाची पाने आगीत पडल्यामुळे नष्ट झाली, बरोबर. आपण या पक्षाला हा, आपण या पक्ष्यांना पाणी दिले नाही तर त्यांची पिल्ले आणि पक्षी नष्ट होतील, ठीक आहे. ओके, बरोबर. हम्म, ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. अ, माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. आता आपण पाहतो की आणखी एक कोण रे? गांडुळाला पण बघा शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं. गांडूळ माहितीये?
गांडूळ. गांडूळ काय करतो रे? माहितीये का तुम्हाला गांडूळ? हो माहितीये. गांडूळ काय करतो गांडूळ? गांडूळ याला शेतकऱ्याचा मित्र असं मानलं जातं. काय करतो गांडूळ? माहित नाही. माहित नाही. गांडूळ जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतं पहा. गांडूळ खत वगैरे शेतासाठी वापरले जातात कारण हा ते शेतीसाठी खूप चांगले असतात. जमीन हा भुसभुशीत करतो, माती भुसभुशीत करतो आणि त्याच्यामुळं तिथं जे पीक घेतलं जातं तर ते पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येतं. ठीक आहे. तर तशाच प्रकारे माळढोक पक्षी सुद्धा शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. तर कसा मित्र आहे तो शेतकऱ्याचा? आता मी तुम्हाला गांडुळाचं उदाहरण सांगितलं की गांडूळ काय करतो? मातीला भुसभुशीत करतो म्हणजे शेतकऱ्याला मदत होते. माती भुसभुशीत झाल्यानंतर शेतकऱ्याला चांगलं पीक मिळणार आहे. तशाच प्रकारे हा माळढोक पक्षी कशा प्रकारे शेतकऱ्याचा मित्र आहे? कशा प्रकारे तो उपयोगी पडतोय शेतकऱ्याला? कारण शेतातील जे किडे असतात, आता ते उपयोगी असतात का किडे? नाही. तर त्या किड्यांवर तो गुजराण करतो. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. गुजराण करणे, पोट भरणे किंवा उदरनिर्वाह करणे. पोट भरणे किंवा उदरनिर्वाह म्हणजे थोडक्यात पोट भरणे, उदरनिर्वाह करणे. तर तो कशावरती पोट भरत असतो? शेतातले जे किडे आहेत त्याच्यावरती. हा इथं आहे पहा. त्याच्यामधलं दिलेला आहे फोटो. इथं व्यवस्थित दिसत असेल फोटो चॅट मध्ये दिलेला आहे पहा. हर्षवर्धनने. दिसत नाही मला, खूप व्यवस्थित दिसतोय चॅट मध्ये. समर्थ. आला आला. ओके ठीक आहे. हा आता दिसतोय. ओके. तर अशा प्रकारे हा माळढोक पक्षी आहे. अतिशय सुंदर दिसतो. तो शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि कसा मित्र आहे? कारण तो शेतातील किडे खातो. गुजराण करणे सांगा मला याचा वाक्यात उपयोग करून. गुजराण करणे. आता तुम्हाला त्याचे दोन अर्थ सांगितले, पोट भरणे आणि उदरनिर्वाह करणे. तर गुजराण करणे पाठ वाक्यामध्ये आपल्या आलं पाहिजे. ठीक आहे. नाही नाही, पोट भरतो नाही आलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे? गुजराण करतो. गुजराण करतो हे आलं पाहिजे. हा तो फळांवर गुजराण करतो. मग त्यापेक्षा तो म्हणण्यापेक्षा तुम्हाला आधी सांगितलंय, शक्यतो आपण सर्वनाम वगैरे याचा वापर करण्यापेक्षा वाक्यामध्ये नामांचा वापर करा. तो म्हणजे कोण? आता माळढोक पक्षी. तर असं म्हटलं समजा माळढोक तो फळांवर पोट भरतो. आता फळांवर मग पोपट काय करतो? पोपट हा पक्षी फळांवर गुजराण करतो. अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल. तो म्हणण्यापेक्षा तिथं नाव टाकायचं कुठलं तरी. ठीक आहे. म्हणजे ते वाक्य व्यवस्थित आणि अर्थपूर्ण होतं. हा माळढोक पक्षी किड्यांवर आपली गुजराण करतो. बरोबर. आदिवासी लोक हा बरोबर फळांवर आपली गुजराण करतात. ठीक आहे. छान. थोडस आपलं वाक्य अर्थपूर्ण झालं पाहिजे. हा बरोबर आहे. ठीक आहे. आर्यन, आयुष, आर्यन, आयुष कुठेच काहीच उत्तर येत नाहीये. बाकीचे थोडं तरी असं बोलतायत मध्ये मध्ये. नाही ते नाहीतच का रे? 5च जण आहोत आपण. ओके ठीक आहे. पोपट मिरचीवर गुजराण करतो का? हर्षवर्धन. मिरची खातो पोपट? अरे मला वाटतं तो गोड गोड फळ खातो. खातो का? बरं बरं असू दे. पेरू खातो. हा. आयुष देतोय का आन्सर? ओके ठीक आहे. नाही रे, एवढ्यात तर नाहीच दिले. बरं बरं ठीक आहे. हम्म. तर अशा प्रकारे हा गुजराण करणे म्हणजे लक्षात आलं पोट भरणे किंवा उदरनिर्वाह करणे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही उदाहरणे दिली. हा पक्षी वर्षातून
एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. आता या पक्ष्यांची संख्या कमी असण्याचं कारण काय दिलेलं आहे की हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच अंडी घालतो, त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे. आता वरतीच आपण पाहिलं होतं की ह्या जाती म्हणजे माळढोक पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे त्यांची संख्या ही अतिशय कमी कमी अशी होत चाललेली आहे. तर का होत चाललेले आहे? कारण हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. आहे की समर्थ. दुसरा पॅरेग्राफ बघ, सहलीच्या दिवशी. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6वी ओळ. हा, सापडलं? ठीक आहे. तर हा पक्षी वर्षातून त्यांची संख्या कमी होण्याची कारण काय आहेत की हा पक्षी वर्षातून एकदाच अंडे घालतो, आणि दुसरं म्हणजे शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. म्हणजे इतर पक्षी प्राणी जे आहेत, पक्षी नाही प्राणी, पक्षी काही तुडवत नाहीत अंडी, पण प्राणी. आवाज ब्रेक होतोय, थांब 1 मिनिट. आता येतोय? क्लिअर येतोय, ओके ठीक आहे. तर या पक्ष्यांची संख्या कमी होण्याची 2 कारणं सांगितली. कोणकोणती? की पहिलं म्हणजे ते वर्षातून एकदाच अंडी घालतात, आणि दुसरं म्हणजे त्यांची इतर पक्ष्यांनी अंडी तुडवली तर संख्या आणखीच कमी होते. ठीक आहे. आता पुढचा तिसरा पॅरेग्राफ पाहतोय आपण. हे लक्षात आलं? माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्याची 2 कारणं सांगा बरं तुम्ही. माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्याची 2 कारणे कोणती? एका एका शब्दात सांगितलं तरी चालेल, फक्त 1 किंवा 2 शब्दात. 2 कारणे कोणती सांगितली? पहिलं कारण काय सांगितलं की अंडी वर्षातून एकदाच घालतात, आणि दुसरं काय कारण सांगितलं? इतर इतर प्राणी ज्यावेळेस त्यांची अंडी तुडवतात, तुडवतात त्यावेळी त्यांची संख्या आणखीच कमी होते. ठीक आहे. आता पुढचा पॅरेग्राफ पाहूयात. दादा, आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग. आता या ठिकाणी माळढोक पक्ष्याचं वर्णन केलेलं आहे की तो दिसतो कसा. तर या ठिकाणी ते काय म्हणते की त्यांनी अतिशय जवळून निरखून म्हणजे निरीक्षण करून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याला. त्याचा रंग काय, काय त्याची चोच. इतका देखना पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. देखना म्हणजे सुंदर, देखना सुंदर. तर असा देखना पक्षी, सुंदर पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नाही. म्हणजे इतकं त्याचा रंग छान आहे, त्याची चोच खूप छान आहे, तो खूप सुंदर दिसतो. माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, चंडोल हा एक त्या ठिकाणी पक्षी सांगितलेला आहे. दुसरं माळ टिटवी, हा पण एकच आहे. चंडोल, माळ टिटवी, तसेच इतर पक्षीही पाहिले. या ठिकाणी चंडोल, माळ टिटवी असे सुद्धा पक्षी त्या ठिकाणी पाहिले. तर आता नाहीत, परंतु मी ते व्हिडिओमध्ये हे या पक्ष्यांची चित्र वगैरे सेंड केलेले आहेत. हा, पूर्वी. ठीक आहे. तर माळढोक पक्ष्यांबरोबरच काय काय पाहिलंय? चंडोल आणि माळ टिटवी, तसेच इतर पक्षी सुद्धा. हा, वन विभागाचे. ठीक आहे. कधीही त्या ठिकाणी चंडोल, माळ टिटवी हे पक्षी पाहिले. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आता या ठिकाणी त्यांच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्याचे फोटो कॅमेऱ्यामध्ये काढलेले आहेत. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते, हे आम्हाला नव्यानच समजलं. म्हणजे या ठिकाणी पहा, बऱ्याच ठिकाणी बघा फोटो घेऊ देत नाहीत. तुम्ही गेला असाल, तुम्हाला माहित असेल की बऱ्याच ठिकाणी समजा एखाद्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत असू, तर त्यावेळेस सुद्धा मोबाईल वगैरे बंद करायला सांग. आवाज येत नाहीये.
आता येतोय? आता येतोय आवाज? हा, ओके, ठीक आहे. हा. तर बऱ्याच वेळा आपण कुठेही जात असू, समजा मंदिरात वगैरे गेलं, बालाजी वगैरे पहा, तिथं मोबाईलवरती आतमध्ये मोबाईल घेऊ देत नाहीत किंवा फोटो काढू देत नाहीत. तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, गेला असाल तर माहित असेल तुम्हाला. हा, तर इथं काय सांगितलंय पहा, की शिक्षकांनी पक्ष्यांचे फोटो त्या ठिकाणी काढले, माळढोक पक्ष्याचे. पण फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची त्यांनी परवानगी घेतली होती. तर हे परवानगी घ्यावी लागते, हे आम्हाला, थांबा, रेंज जाते, आम्हाला नव्यानेच समजलं. ठीक आहे. आता येतोय आवाज? आता येतोय? हा, येतोय, ठीक आहे. थोडा ब्रेक होतोय. येतोय येतोय, ठीक आहे. आता पण इथं फुल रेंज आहे, अगदी नेटवर्कचा काहीच इश्यू नाहीये. हम्म. तर या ठिकाणी वन खात्याची पूर्व परवानगी घेऊन शिक्षकांनी काय केलेलं आहे, या माळढोक पक्ष्याचे फोटो काढलेले आहेत. इथं फोटो सुद्धा दिलेला आहे. हा, ठीक आहे. आता पुढचा पॅरेग्राफ. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. संतुलित म्हणजे समानता, बॅलन्स्ड, असं समान तोल राखलेला, समान समान तोल राखणारा, संतुलित. अविभाज्य म्हणजे अतूट, वेगळा न करता येण्याजोगा, म्हणजे जो वेगळा होत नाही. अशा प्रकारे अविभाज्य म्हणजे अतिशय महत्वाचा, थोडक्यात समान तोल राखणारा. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. संतुलित म्हणजे काय? समान तोल, समान तोल राखलेला. ठीक आहे, समान तोल राखलेला. अविभाज्य म्हणजे अतूट. हा, संतुलित असणे. ठीक आहे, संतुलित असणे. पक्षी हा संतुलित असलेला पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. अविभाज्य म्हणजे अतिशय महत्वाचा, कसा की अतूट, की तो वेगळा करता येणार नाही. म्हणजे पक्ष्याशिवाय पर्यावरण हे अधुरा आहे, थोडक्यात. खूप महत्वाचा तो घटक आहे. तर ते काय काय करतात पक्षी पहा. प्रदूषण टाळण्यात, तर हे पक्षी प्रदूषण टाळण्याचं काम करतात. बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. म्हणजे वेगवेगळ्या बिया, तर बिया खाऊन इकडे तिकडे त्या ठिकाणी पसरल्या जातात, म्हणजे बियांचं वहन या ठिकाणी करण्यामध्ये या पक्ष्यांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदूषण ते टाळतात. काय म्हणतोय विश्वजित गोपालचे शौर्य, काय समर्थ? हे काय रे, मराठी का? हा, बरोबर, मराठी पाठवलेले मी फोटो, ह्याच्यात आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये पाठवलेले आहेत. ठीक आहे, छान आहे माळटिटवी. पहा, हर्षवर्धनने पाठवलेले माळटिटवी दिसते सर्वांना चॅट मध्ये, पहा. हा, माळटिटवी. येस, ओके. तर पक्षी
म्हणजे खूप महत्वाचा या पर्यावरणाचा भाग आहेत. कसं आहे की प्रदूषण टाळण्यामध्ये खूप सुंदर आहे माळटिटवी. हा पक्षी कसा सहभाग नोंदवतात की प्रदूषण टाळण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. बिया इकडं तिकडं नेण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे वेगवेगळी झाडं रुजत असतात, रोपं उगवत असतात. म्हणजे थोडक्यात पर्यावरणाचं मित्र ते आहेत. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. म्हणजे हे पक्षी खूप चांगला सहभाग पर्यावरणासाठी नोंदवतात हे आम्हाला सरांनी सांगितलेलं पटलं. आमची सहल हा काय चंडोल का रे? ओमकार हा हा चंडोल पक्षी ना? दिसतोय तुम्हाला हा पक्षी? खाली ओमकारनं सेंड केलाय. माळढोक आहे का? काय आहे रे? ओमकार माळढोक का? ओके ओके ठीक आहे. ओके. हा हे पक्षी अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे बघ पहा चोच वगैरे सगळं अगदी रुबाबदार असे दिसतात हे पक्षी. आणि त्यांचं कामगिरी सुद्धा तशीच आहे पहा. की ते प्रदूषण टाळतात. बिया इकडं तिकडं नेण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे रोपं येतात. तर हे जे सरांनी उदाहरणं सांगितली ती या मुलांना पटलेले आहेत. तर आमची सहल ही अतिशय अविस्मरणीय झाली. म्हणजे विसरता न येण्याजोगी. अविस्मरणीय हा चंडोल. छोटी चिमणी सारखी हा चंडोल. हा चंडोल पक्षी हा चिमणी सारखा दिसतोय बघा. बऱ्याच अंशी चिमणी सारखा. हम्म ठीक आहे. अतिशय छान सुरेख दिसत आहेत हे पक्षी. सर्वांना दिसते हे चंडोल. हा चंडोल पक्षी समर्थन सेंड केलेला. ठीक आहे. म्हणजे आता इथं पक्ष्यांची या ठिकाणी पूर्ण ओळख सुद्धा तुम्हाला झाली. चित्र पाहायला मिळाली. पक्षी कसे आहेत, कुठल्या अभयारण्यात आहेत, पक्षी काय करतात, कोणतं काम करतात, किंवा माळढोक पक्ष्याची बरीचशी माहिती मिळाली तुम्हाला जास्तीत जास्त. तो शेतकऱ्याचा मित्र आहे. तो काय खातो तर शेतातले किडे खातो. एकदाच अंडे घालतो वर्षातून. त्यामुळे त्याची संख्या कमी आहे. इथपर्यंत या पक्ष्याची माहिती आपल्याला मिळाली. तर पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहेत. म्हणजे न एक अगदी अतुट. पिवळ्या गाठीची टिटवी बरोबर ठीक आहे. मधील माळ टिटवी म्हणजे बऱ्या अंशी सेम आहेत पहा. कलका हरियाणा मधील माळ टिटवी आणि खालची ती सेम दिसत आहेत. बरोबर. समर्थन इथं सेंड केलेलं आहे. माळ टिटवी दिसते सर्वांना. हा फक्त बॅकग्राऊंड वेगळं थोडस दिसतंय. हा हम्म ठीक आहे. तर हे पक्षी तुम्हाला जे जे आपल्या पाठात आले ते इथं पाहायला मिळाले. तुम्ही सर्वांनी ते फोटो वगैरे शेअर केले. छान. थँक्यू. हे काय रे? ही माळटी ही चंडोल आहे का माळटिटवी? विश्वजित. मला वाटतं नाही ही चंडोल पक्षी ना चिमणी सारखा. तर सेम तोच दिसतोय. हा तोच आहे. ठीक आहे. चंडोल पक्षी हा चिमणी सारखा दिसतोय बघा हे लक्षात ठेवा. आणि हा आपला माळढोक. समर्थन सेंड केलाय. हा माळढोक ओके. ठीक आहे. पक्ष्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख आपल्याला झालेली आहे. ठीक आहे. छान. तर आमची सहल ही अतिशय अविस्मरणीय झाली. म्हणजे कधीही विसरता न येणारी अशी ही आमची सहल झाली. आवाज येतोय सर्वांना? विश्वजित म्हणतोय आवाज येत नाहीये.
येतोय येतोय, ठीक आहे. विश्वजित बघ नेटवर्क इश्यू काय. हा ठीक आहे. अ दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुला ही पक्षी खूप आवडतात. आता ही मुलगी काय म्हणते, जिचं नाव आयेशा आहे, ती आपल्या दादाला म्हणते की इथून फिरताना म्हणजे अभयारण्यामध्ये त्यांची सहल गेलेली आहे, तर तिथं फिरताना मला तुझी खूप आठवण झाली, कारण तुला सुद्धा पक्षी खूप आवडतात. हा. कुठली रे? हैदराबाद. हा हा, हैदराबादची झू पार्क. ओके. हैदराबाद मध्ये. ओके, छान. समर्थ, गेला होतास तू? नेहरू झू पार्क. ओके. नेहरू झू पार्क जे हैदराबाद मध्ये आहे. समर्थ म्हणतोय खूप मोठी आहे ती झू पार्क. ठीक आहे. कोणकोणते प्राणी पाहिले तिथे? पक्षी आहेत त्यामध्ये? सगळे पक्षी प्राणी आहेत. ओके. मोठे आहे म्हटल्यावर जास्तच असणार. ओके. विश्वजित काय टाकले हे? पोपटाचे 10 प्रकार आहेत. बर बर, ठीक आहे. हा हा, मारढोक पक्षी का? अमेरिकन. ओके, ठीक आहे. थोडा अस्पष्ट दिसतोय मला. हम्म. प्रकार आहेत पोपटाचे. ओके. बारामती दुकानं आहेत तिथं. ओके, बरोबर. नाही, मला तर नाही माहित. कुठे रे? ठीक आहे, अजिंक्य बाजारच्या खाली. ओके. ठीक आहे. असं पशु पक्षी प्राणी हे पाहिलेलं कधीही चांगलं, आपल्याला तिथून माहिती मिळत असते. आणि त्याच्यासाठीच आपल्या ज्या शाळेच्या सहली वगैरे असतात पहा, अशा जास्तीत जास्त ठिकाणी की जिथं मुलांना भौगोलिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या चांगली माहिती मिळेल, अशाच ठिकाणी बघा आपल्या शाळेच्या सहली सुद्धा जात असतात. म्हणजे तिथं तुम्हाला आनंदही घेता येतो, एन्जॉय घेता येतो, आणि भौगोलिक ऐतिहासिक अशी माहिती सुद्धा मिळत असते. तर त्यामुळे शाळेच्या सहली शक्यतो अशा ठिकाणी नेल्या जातात. ओके. हा हा, ऑस्ट्रिचचे 3 प्रकार. ओके. माशांचे पण प्रकार आहेत. ओके, बरोबर. आफ्रिकन पण. हा हा. तर ते मोठं आहे अभयारण्य, त्याच्यामुळं झू पार्क, तर त्याच्यामुळं असतील. सहल नाही तर आता काय रे, आता करोनामुळं नाही, पण गेली आपली गेली होती सहल, आणि दरवर्षी जाते. ठीक आहे. हम्म. तर आता करोनामुळं थोडस, हा, स्कूलच नाही त्यामुळे सहलही नाही, आणि पुन्हाही जाईल या वर्षी, काही सांगता येत नाही. हा, ठीक आहे. हम्म. तर या ठिकाणी आयशा शेवटी काय म्हणते पहा, की दादा, अरे मला एवढ्या 2 ओळी वाचू द्यात, मग मी तुम्हाला. तुझी खूप आठवण आली. इकडे मी, आई बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. तुझी बहीण आयशा. म्हणजे ती आईविषयी, बाबांविषयी सुद्धा ते आनंदात आहेत, मजेत आहेत, हे आपल्या दादाला सांगते, आणि दादाच्या पत्राची वाट बघत आहे असं सांगते. आजचा होमवर्क आहे, पाठीमागचे जे स्वाध्याय आहेत कुठपर्यंत लिहायचे? अ, उपक्रम. उपक्रम पहा, पेज नंबर 16. हा, नेहरू झुलॉजिकल पार्क. ओके, बाय. हा, ओके, ठीक आहे. पेज नंबर 16 वरचे स्वाध्याय सोडवा. ओके, ठीक आहे.